सावत्र आई. अनु अगदी लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती. आईविना पोर म्हणून सर्वजण तिचे खूप लाड करायचे, तिला जपायचे. आजीची तर ती खूप लाडकी होती. अणूच्या बाबांचे दुसरे लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता, पण ही 6 वर्षांची चिमुरडी काही ना काही करून ते मोडून टाकत होती. दोन्ही आजीबाई समजावून दमल्या होत्या तिला. "अगं, सगळ्या सावत्र आई काही खराब नसतात आणि आम्ही आहोत ना तुला. काही त्रास दिला तर आम्ही ओरडू तिला." पण तिच्या मनात सारखी भीती होती. पिक्चरमध्ये दाखवतात तशी आई मला त्रास देईल, बाबा पण तिचंच ऐकतील. आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचं मंगळसूत्र, ते पण त्या आईला देतील, असेच तिला वाटत असायचे. सर्वांना आज काळजी वाटत होती. तिला कसे समजून सांगावे? तिची आई म्हणजे नेहा एका अपघातात 2 वर्षापूर्वीच गेली. तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते. पण आता तिचा हट्ट म्हणजे जरा जास्तच झाला होता. कसे सांगावे हिला? तिच्या बाबांच्या आईने तिच्याच मावस भावाची मुलगी पसंत केली. तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता. तिला एक मुलगा होता. पण ही चिमुरडी काही ऐकायला तयार होत नव्हती. तो मुलगा म्हणजे त्याची जास्त लाड होणार आणि माझे नाही, हा हट्ट ती धरून बसली होती. तिच्या हट्टापुढे अनिश पण काही म्हणाला नाही. दोन्ही आजी अजून चिंता करू लागल्या. शेवटी नेहाच्या आईने तोडगा काढला. नेहाच्या एका मैत्रिणीचे वय वाढलेले होते. त्यात परिस्थिती नाही म्हणून तिचे लग्न होत नव्हते. तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली. ते सर्व ऐकून तरी सुलक्षणा लग्नाला तयार झाली. त्यामुळे आता दोन्ही आजीबाईंना बरं वाटलं. आता अनिश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती. सासूबाई बोलताय म्हणून जावाई तयार झाला मुलीला भेटायला. अनिशने सुलक्षणाची भेट घ्यायची ठरवली आणि फक्त अणूच्या भविष्यासाठी आणि आपण आईच्या इच्छेसाठी तयार आहोत. माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नकोस, असं त्याने आधीच सांगितलं होतं. सुलक्षणाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं. पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकणार म्हणून तीही तयार झाली. आता दोघांचेही लग्न झाले. तिच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी तिला कोणताही दागिना केला नाही आणि अणूच्या आईचं मंगळसूत्र तिने काही दिलं नाही. शेवटी नेहाच्या आईनेच तिची आई म्हणून सर्व काही केलं. अणू तिला खूप त्रास द्यायची. ही दुसरी आई अशीच हाक मारायची. ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची. सुलक्षणाला आता 2 महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला होता. दोन्ही आजींना आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळे त्या सुलक्षणाला काहीच बोलत नाही. त्या उलट तिला म्हणायच्या, मारलं तरी चालेल. पण अनिशला मात्र अजिबात सहन व्हायचं नाही. सुलक्षणाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजेच शाळेतल्या टीचरला सांगून एक युक्ती केली आणि अनिशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याने त्या दोघींचे आभार मानले आणि गोड बोलून अणूला योग्य शब्दात समज दिली. तसंच यापुढे तिने सुलक्षणाला नीट वागायचं, तिचं ऐकायचं असं कबूल करून घेतलं. अणूने खूप तमाशा केला, पण तिची बाजू घेणारं कोणी नाही हे तिला आता समजलं होतं. सुलक्षणाला खूप राग यायचा तिचा. सुलक्षणा अणूला खूप समजून घेत असायची. हळूहळू सुलक्षणा आणि अनिशचे नाते पण फुलत होते. पण नवरा बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते अनिशने तिला आधीच सांगितलं होतं. तिला खूप वाईट वाटलं. तिच्या अपेक्षा तिने मनातच ठेवल्या. अणूला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही, पण अणू मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालत असायची. हळूहळू अणू मोठी होत होती. अनिश कामानिमित्त सतत बाहेर असायचा. सुलक्षणा मात्र अणूसाठी नेहमी तत्पर असायची. तिने अणूला खूप प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती नेहमीच अयशस्वी ठरली. त्यात अनिशची आई नेहमी आजारी असायची. त्यांची पण काळजी घ्यायची. त्यांनी एकदा सुलक्षणाला बोलावून सांगितले, मला खूप काळजी होती बघ या अणूची, पण आता नाही. तू आहेस. आता माझे काही झाले तरी चालेल, पण तुझ्यासाठी मात्र वाईट वाटतं ग. या पोरीसाठी तू एवढं करतेस त्याची किंमत नाही तिला. सुलक्षणा हसत म्हणाली, तिला नक्की कळेल एक दिवस. मला पूर्ण विश्वास आहे. अणू सर्व काही ऐकत होती. तिने परत चुकीचाच अर्थ काढला. नेहमीप्रमाणे ती सुलक्षणाशी खूप भांडली. अनिश घरी आल्यावर त्याला उलटसुलट सांगितलं, पण त्याने सुद्धा अणूला सुनावलं. रागाने ती जेवली नाही, तेव्हा सुलक्षणा सुद्धा जेवली नाही. तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं, मला तुझ्या आईची जागा नको. तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको. मला फक्त तू आई म्हणून स्वीकार. ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल. तोच माझा खरा दागिना असेल. पण ऐकेल ती अणू कसली? आहे तसंच चालू राहिलं. काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली. तिने अनिशला बोलावलं आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितलं. सुलक्षणा खूप चांगली आहे.
ती कधीही भेदभाव करणार नाही. तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर. तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर, असं सांगून आजीने निरोप घेतला. अनिशला आईचे शब्द कानात घुमत होते. महिना झाला तरी तो त्याच गोष्टींचा विचार करत होता. गॅलरीत शांत बसला होता. तेवढ्यात सुलक्षणा जेवायला येताय ना म्हणून बोलवायला आली. त्याचा बाण सुटला. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो खूप रडला. आज 5 वर्षात पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता. सुलक्षणा गोंधळून गेली. तेवढ्यात अनु आली. त्यामुळे तो विषय तिथेच राहिला. काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झालं. दोघेही आता मनाने जवळ आले होते. अणूला समज आल्यापासून तीही जरा बरी वागत होती. आता तिची 12वीची परीक्षा असल्यामुळे सुलक्षणाने तिचे टाइम टेबल सर्व व्यवस्थित सांभाळले होते. एकूण काय तर सर्व व्यवस्थित चालू होतं. अशात दृष्ट लागली. अनिशचा अपघात झाला आणि तो गेला आता. सुलक्षणा आणि अणू दोघी होत्या एकमेकांसाठी. जे काही सेव्हिंग होत्या त्या चालू होत्या. सुलक्षणा काही ग्रॅज्युएट नव्हती, त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला. छोटी नोकरी करत ती घर खर्च चालवत होती. अनिशचे सर्व सेव्हिंग तिने अणूसाठी ठेवले. अणूचे प्रेम होते, त्यामुळे तिने सुयशसोबत प्रेमविवाह करण्याचं ठरवलं. सुलक्षणाने कसलीही आडकाठी केली नाही. सर्व चांगले आहे, अणू खुशीत राहील असा तिला विश्वास वाटला. पण त्याची आई खूपच खडूस होती. त्यात अनिश गेल्यामुळे त्यांची परिस्थिती जेमतेम होती. कोणताही बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले. त्यात अणू येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्वजण तिला हिणवत होते. तिच्या सासूच्या मैत्रिणींनी तिच्या सावत्रा आईला नावं ठेवले. सावत्रा आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले आहे. सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे मंगळसूत्र घालून पाठवले. असे कुचितपणे त्या हसू लागल्या. आता मात्र अणूचा स्वतःवरचा ताबा सुटला. माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे, जे माझी इच्छा होती की मीच घालावे. तिच्या आशीर्वादाचा हात आहे यात. आणि माझ्या सुलक्षणा आईला नाव ठेवायला तुम्हाला काहीच अधिकार नाही. आज ती आहे म्हणून मी आहे. तिने मला योग्य संस्कार दिले, शिस्त लावली, संयम, वक्तशीरपणा, मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या. बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमवलेला एकही पैसा तिने स्वतःसाठी खर्च केला नाही. सर्व काही मला दिले. कधी सावत्रपणा तिने मला दाखवला नाही, तो कायम मीच दाखवला. माझ्यासाठी तिने कधीच कूस न उजवण्याचा निर्णय घेतला. पण मला वेडीला कधी कळलंच नाही. तिने मला फक्त प्रेम दिले आणि त्या बदल्यात एकच अपेक्षा होती तिची. एकच दागिना तिला हवा होता, जो मी तिला कधीच देऊ शकले नाही. सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने विचारू लागल्या, कोणता दागिना पाहिजे होता ग? नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना, म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं असेल. कुजबूज सुरू होती. तेवढ्यात तिथे सुलक्षणा आली. बायका अजून कुजबुजत कुचितपणे हसू लागल्या. सुलक्षणा मनातून घाबरून गेली. अणूने काय केलं असं? काय वागली की बायका अशा बघता आहेत? तेवढ्यात अणूने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली. दोन्ही माईलेकी सारं विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या. बायका कुजबुजत असताना अणू म्हणाली, तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना? हाच आहे. आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांची तिच्या भोवती असलेला हार, हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता. सुलक्षणाला तर खूप भरून आलं. दोन्ही अनिश आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून नमस्कार करत होत्या. अणूने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले. फोटोमधून आजी आणि अनिश खऱ्या अर्थाने आज हसले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.